अतिशय चांगली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्रकार हा या समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो। रोज सकाळी जेव्हा आपण वृत्तपत्र उघडत असतो तेव्हा आपल्या आसपास आजूबाजूला काय झालं हे दाखवण्याचं काम हे पत्रकार करत असतात। प्रिंट मीडिया असू द्या की इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाजामध्ये काय चाललेलं आहे त्याचं चित्रण करण्याचं काम ही मीडिया करत असते। असं म्हणलं जातं की पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण मला तर तो कधी चौथ्यावरून तिसरा दुसरा कडे वाटचाल होत असलेली मला दिसतं। कारण बऱ्याचशा ज्या काही गोष्टीचा उलगडा आहे, काही केसेस आहेत, ते आता आपण म्हणतो की मीडिया ट्रायल सुरू आहे, मीडिया ट्रायल सुरू आहे। म्हणजे काय की मीडियाचं लक्ष वेधल्यामुळं त्या घटनेला प्रशासनालाही महत्त्व द्यावं लागतं। आता गणेश इंगळेंनी तो पोर्शे कारचा तपास त्यांनीच केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक अपघात होता, परंतु त्या अपघातामध्ये पुढच्या मागच्या 3 पिढ्या आतमध्ये गेलेल्या आहेत। म्हणजे एखादा तपास कुठल्या वेगळ्या अंगानं जातो मीडियाच्या, जर त्याच्यावर लक्ष असेल तर आपल्याला त्याचे काही उदाहरणं बघायला मिळतील। बारामतीमध्येही काही अपघाताच्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यातून प्रशासनाला सुद्धा पुढे येऊन काही स्टेप्स घ्याव्या लागल्या, काही गोष्टीवर नियंत्रण करावं लागलं। या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचं काम, वचक आणण्याचं काम मी सध्या पत्रकार म्हणून आपण सगळेजण करत असतो आणि ही खूप चांगली बाब आहे। त्यामुळे या निमित्ताने मी सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो की आपली पत्रकारिता ही अशाच पद्धतीची निर्भीड असावी, निपक्षपातीपणे असावी। आता मी याच्यावर वाचलेलं आहे की बेधडकपणे असावी। याच पद्धतीची पत्रकारिता सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। मी स्वतः मास्टर इन जर्नलिझम आहे कोल्हापूर विद्यापीठातून, त्यामुळं पत्रकारांच्या कामाचं मला नेहमी कौतुक वाटतं। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे, नालंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपला एक साईड बिझनेस व्यवसाय आपला एक स्थिर असणं गरजेचं आहे। शेवटी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की आपली मुलं आहे, मुलांचं भवितव्य आहे, फॅमिली आहे, कुटुंब आहे, याच्यासाठी एक साईड बिझनेस असावा। कारण पत्रकारिता ही काय असते की निरपेक्ष भावनेने पत्रकारिता आपण करत असतो। पत्रकारिता कुठल्याही पत्रकार कुठल्याही अपेक्षा ठेवून कुठल्याही कधीही कामं करत नसतो। म्हणून आपला एक स्थिर काहीतरी व्यवसाय जर असेल तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये पाय रोवू शकतो, असं माझं सुद्धा मत आहे। आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या पत्रकारांचं असंच कौतुक सोहळ्याला आम्हाला बोलवत राहावं आणि त्यांचं कौतुक आपल्या सगळ्यांकडून व्हावं। आपल्याच लोकांचं कौतुक करायला आपल्यामधूनच माणसाला पुढे यावं लागतं की तुम्ही पुढे येऊन त्यांना एक चांगलं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। संवेदनशीलता ठेवून त्या ठिकाणी जे काही वस्तुस्थिती घडलेली आहे समाजामध्ये, प्रशासनाचं काही चुकलं तर त्या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी कान धरून किंवा त्यांना त्या ठिकाणी पत्रकारिता त्यांच्या समोरची जर आव्हानं बघितली तर ती सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे। आज वेगवान अशा प्रकारचा त्या ठिकाणी माहितीचा प्रवाह सुरू झालेला आहे। त्या ठिकाणी बरेचसे तांत्रिक बदल झालेले आहेत। सोशल मीडियामध्ये काही गोष्टी चुकीच्या सुद्धा गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यामुळे पत्रकारांचं सुद्धा ते सगळं तथ्य शोधण्यामध्ये फार वेळ जातो। कारण जसं त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला एखादी केस घडल्यानंतर आम्हाला पूर्ण तपास करावा लागतो, ती घटना खरी आहे का इथपासून सुरू होतं, तो जो फिर्यादी आहे तो खरा बरोबर आहे का, आरोपी जे आहे ते काय म्हणजे कुठल्या प्रकारचं आहे, हे सगळं आम्हाला अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण केसचा तपास करावा लागतो। तशाच प्रकारचं तुम्हाला एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी जाणवली समाजामध्ये, अगदी ती चांगल्या प्रकारची असू द्या, वाईट प्रकारची असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची असू द्या, त्यातलं सत्य तुम्हाला शोधून काढावं लागतं आणि अगदी पोलिसांप्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणची सत्यता शोधून अगदी आमच्या प्रकारचाच त्या ठिकाणी तपास करून जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर मांडावं लागते। आणि हे मांडत असताना हे सगळे आव्हानं आता सगळे निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं करत असताना वेगळ्या प्रकारचा दबाव, हा सुद्धा दबाव तुमच्यावर सुद्धा निर्माण होत असतो। जसं आमच्यावर दबाव प्रशासनावर तयार होतो तसं तुमच्यावर सुद्धा काही दबाव असतो। हे सगळं जुगारून तुम्हाला त्या ठिकाणी जे समाजाचं वास्तव आहे, जी वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, ते परखडपणे निर्भीडपणे तुम्हाला हे काय करावं लागतं, समाजासमोर मांडावं लागतं। जर ते चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं तर त्या ठिकाणी समाज जे आहे तो समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते। आपण आज बघतो सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट ती वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते, म्हणजे वस्तुस्थिती तशी नसते, परंतु सोशल मीडिया ती व्हॉट्सअपचं युनिव्हर्सिटी म्हटलं जातं। व्हॉट्सअप एक नव्याने युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे। त्याच्यामधल्या बऱ्याच लोकांना काय होतं की व्हॉट्सअप जवळपास 90% लोकांच्या वर 90%
येणारी बातमी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्या प्रकारच्या सगळ्या स्तरातून लोकांकडून वाचली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा त्या ठिकाणी पत्रकारांना हे सगळं सत्य शोधून काढावं लागतं.